तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत. जस्ट आता उतरलं बसमधनं. आणि बघा आपल्या आई देवीचं मंदिर. 2 वर्ष सरली आई, लेकरू तुझं वाट बघते तुझ्या पाठी. आता तरी खोलदार तुझ्या लेकरांसाठी. आपण आता निघालेलो आहोत नाश्ता करून, म्हणजे चाय फक्त पियालो आहे आणि आता निघालो आपण. आता आपण पहिला जाणार आहोत नाशिकच्या रेल्वे स्टेशनला. तिकडे आपले पहिलं सामान ठेवणार सर्व आणि मग तिकडनं निघणार आपण देवीच्या मंदिराला. आपण आलेलो आहोत नाशिकच्या बस स्थान म्हणजे बस स्टॉपला आणि रेल्वे स्टेशन पण हेच आहे, इथेच आहे. आता इकडनं आपल्याला बॅग लगेज बिगेज ठेवून पुन्हा निघायचं आहे. गर्दी बघा काय. जस्ट आपण आलो आहे, खूप टाईम लागला यायला इथे. गरमी खूप व्हायला लागला आहे. नाशिकला एवढी थंडी नाही तरी पण गरम खूप होत आहे. पण रात्री असतं थंडी बस. पुन्हा आपण एकदा रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत नाशिकच्या. बाकीचे मेंबर आपले रिक्षाने ते पुढे आलेत. आपण लगेच ठेवलेलं आहे इथे. लगेच ठेवून आता आपण लगेच निघणार आहोत. आता कुठे जायचं आहे? मंदिरात जायचं, देवीच्या मंदिर आहे तिथे. आता फ्री झालेलं आहे. लगेच ठेवलं कसं आपण कुठे पण फिरू शकतो, कसं पण जाऊ शकतो, टेन्शन नाही. तर मित्रांनो आपण इथे नाश्ता केला. तर इथे नाश्ता मस्त असतो, तुम्ही जाऊ शकता. इथे छान होता नाश्ता, टेस्टी आणि म्हणजे प्राईस पण कमी होती. 90 रुपयामध्ये मिसळ छान होती. 2 पाव दही. आता आपण निघाला देवदर्शनासाठी, बससाठी जातो आहे. पण पुन्हा आलेला नाशिकच्या बस स्थानकाचे म्हणजे बस स्टॉपच्या इथे. पण निघाला आहोत आता सप्तशृंगीला मंदिरात देवीच्या. आता थोडासा आता निघतो आता, म्हणजे बस स्टार्ट झालेली आहे आपली. नाशिक डेपोमधनं आपण निघतो आता. आता निघतोय. तर मित्रांनो आपल्याला रोपवेने जायचं या. आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत, 5 मिनटं. आणि डायरेक्ट आपण उतरून डायरेक्ट रोपवेनेच जाणार आहोत, कारण चालत आपल्याला खूप टाईम लागेल. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत. जस्ट आता उतरलं बसमधनं. हे बघा आपल्या आई देवीचं मंदिर. तर मित्रांनो ते बघा रोपवे, आपण त्याच्यातनं जाणार आहोत, रोपवे करून जाणार आहोत. आता लवकरच आपण. आता आपली फॅमिली जरा पाठीपाठी राहिलेली होती, पाठी राहता का नाही. हे बघा आई सप्तशृंगीचं मंदिर. तर मित्रांनो खूप छानसं इथे मार्केट आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर आपल्याला जायचं होतं रोपवेने, म्हणून आपण पुढे जाताना कॅन्सल केलं जायचं. आणि आता आपण पाठी चाललो पुन्हा रोपवेसाठी. आता तुम्हाला फुल मार्केट दाखवलं असतं, येताना दाखवू, बघूया पॉसिबल झालं तर आम्हाला लवकरात जायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे यायला आल्यावर तुम्हाला रोपवेसाठी तिकीट काढायला लागतं. पर पर्सन 100 रुपये.
तेव्हा आपण जात आहोत. तर मित्रांनो ही आपली तिकीट रोपवेची. आम्ही 6 जण आहोत. 6 जणांची 6 तिकीट 120 रुपये काहीतरी. इथे पण सुंदर असं मार्केट आहे. म्हणजे काय जर तुम्हाला ओटी घ्यायचं झालं, काय खाण्यासाठी घ्यायचं झालं तर. आणि लिफ्ट पण आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला तिकीट काउंटरवर चेक करायला लागतं, नंतरच आपल्याला पुढे पाठवतात. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे रोपवेनी पण जायला. दाखवतो तुम्हाला. हालत टाईट होणार आहे आमची जायपर्यंत आणि खूप टाईम लागणार आहे. चालत गेलो असतो तर अर्धा 1 तास, कारण आम्हाला लवकर जाऊन पुन्हा दुसरीकडे जायचं दर्शनाला, म्हणून आम्ही रोपवेनी जातो. नाही तर आम्ही चालतच गेलो असतो. तर मित्रांनो आपली रोपवे आलेली आहे. चला चला लवकर. चले दार बीट बंद झाला, मला ठेवून जायचं. थँक्यू. AC पण आहे. वा. आता आम्ही निघतोय मित्रांनो. बाबा रे गर्दी लय आहे. लिफ्ट पण आहे. असं मंदिर दिसतं जे कॉन्सेप्ट आहे. आता काम चालू आहे मंदिरचं. गर्दी बघू शकता. कारण तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. जास्त नाही, थोडीशीच आहे. अजून वाढत चाललंय ती थोडी थोडी करून. किती कमी गर्दी आहे, किती कमी गर्दी. लय कमी गर्दी आहे. एवढी गर्दी नकायला पाहिजे. डायरेक्ट दर्शन होऊन जातं. मग गर्दी खूप कमी आहे. प्रचंड गर्दी आहे. सरले आई लेकरू तुझं वाट बघते तुझ्या पाठी. आता तरी खोलदार तुझ्या लेकराला. मित्रांनो तेव्हा आता थोडंसं आपल्याला दर्शन होईल. तर मित्रांनो दर्शन घ्या, कारण गर्दी खूप आहे. दर्शन घेतलेलं आहे बघा. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता दर्शन झालेलं आहे आपल्याला. खूप छान आहे मंदिर. आणि देवी ही स्वयंभू देवी आहे, म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे ते तुम्हाला सांगतो. फॅमिली मेंबर जरा पाठी झाल्यात. पुन्हा आपण रोपसाठी जातो.
ऐसा कुछ मंदिर बनने वाला, असं काहीतरी मंदिर बनणार आहे. रोपवे म्हणजे काम चालू आहे तेव्हा जाणार. तर मित्रांनो आपण दर्शन घेऊन पुन्हा रोपवेने खाली आलो आहोत. आता थोड्या वेळात आपण बसमध्ये बसू आणि निघू डायरेक्ट नाशिकला. दार उघडू दे, दार उघड बाई, दार उघड. निघत आहोत. ब्लॉग इथेच एंड करतो कारण चार्जिंग पण नाही माझ्या फोनमध्ये आणि ते पॉवर बँक पण नाही माझ्याकडे. सो आणि विषय म्हणजे आता आम्हाला इथे दर्शन घ्यायला टाईम लागला. सो आता नाशिक फिरलो तर आम्ही फिरू. रात्रीची आमची एकची ट्रेन आहे, त्या एकची ट्रेनने आम्ही निघणार आहोत. देवीच्या कृपेने आपल्याला लगेच बस पण भेटली. बाहेर निघाल्या आता बसलो आपण आणि सरळ आता नाशिकला. 2 तास लागणार आपल्याला, खूप टाईम आहे. डायरेक्ट तुम्हाला नाशिकमध्ये भेटूया. पण आता नाशिकच्या बसस्थानकात म्हणजे बस स्टॉपला पोहोचलेलो आहोत. आता फर्स्ट ऑफ ऑल माझ्या मोबाईलची चार्जिंग उतरलेली आहे म्हणून फटाफट बोलवतो आहे. तर पहिले चार्जिंग करेन म्हणजे काय तर खाऊ आणि चार्जिंग करू मस्तपैकी. तर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत रेल्वे स्टेशनला नाशिकच्या. आता आपल्याला आपली ट्रेन आहे 1 वाजता. 1 वाजता इथे थांबणार आहे म्हणजे 12:58 तर आपण नाश्ता म्हणजे जेवण केलं आहे. आता फुल टाईमपास करू रेल्वे स्टेशनला टाईमपास करत राहणार. कसं तरी टाईम काढणार, मग डायरेक्ट ट्रेनमध्ये चढू, कपडे बिपडे बघू, चेंज केली तर केरणार आणि मग सरळ झोपून देणार. कारण आपल्याला उद्या डायरेक्ट सरळ गावी जायचं आहे. प्लॅन्स होते की मुंबईला थांबायची पण नाही. सध्या नंतर भेटूया पण तुमच्याशी. मित्रांनो आपण आता आलेलो आहोत रेल्वे स्टेशनला. तुम्हाला दाखवतो रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो आपण आलो होता रेल्वे स्टेशनला. आता काय खायचं झालं तरी आणि टाईमपास करायचं झालं तर आपण रेल्वे स्टेशनलाच करणार आहोत, ते पण 1 वाजेपर्यंत. तर मित्रांनो आपण निघालेलो आहोत पुन्हा मुंबईला. निघालो आहोत. आता वाजलेले 1 वाजून गेलं. 1:15 वाजता म्हणजे 1ची ट्रेन होती तर 1:15 वाजल्यात. तर आपण आता बसणार आहोत ट्रेनमध्ये लवकरच आणि मुंबईला निघतो आहे आपण पुन्हा. आपण डायरेक्ट गावीच जाणार आहोत. तर मित्रांनो आपण आता लवकरच पोहोचणार आहोत रत्नागिरीला. तर मित्रांनो आपण लवकरच पोहोचणार आहोत आता रत्नागिरीला. आता आवाज नाही येत असेल तर मला माफ करा, नॉईज खूप आहे, बॅकग्राऊंड नॉईज. आता आपण लवकरच पोहोचू रत्नागिरीला. संगमेश्वरमधून आता निघालो आहे मित्रांनो आम्ही. आता थोड्याच वेळात रत्नागिरीला पोहोचू. थोड्याच वेळात पोहोचू आम्ही. तर मित्रांनो आपण फायनली रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया. आपली गँग अजून 2 जण तिथे डायरेक्ट राजापूरला निघणार आहेत. ते राजापूरला थांबणार आहेत आणि आता आम्ही निघतोय घरी. तर मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्याशी. तर भेटूया नक्की दुसऱ्या ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत बाय बाय.